28 जानेवारीला अजितदादांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या। 31 जानेवारीला सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या। खरं म्हणजे हा क्षण अजिबात आनंदाचा नाहीये, कारण दादांसारखं लोकप्रिय, कणखर, सक्षम नेतृत्व गेल्यानंतर स्वतःचं दुःख बाजूला सारून दादांच्या माघारी पक्ष विखुरला जाऊ नये यासाठी सुनेत्रा वहिनींनी ज्या धीरोदात्तपणे, खंबीरपणे पक्षाची जबाबदारी स्वीकारली त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक आहे। पण गेल्या 2 दिवसापासून ज्या काही बातम्या सातत्याने आपल्या समोर येत आहेत किंवा ज्या मुद्दामून आणल्या जात आहेत ते पाहून असं वाटतंय की दादा गेल्यानंतर अनेकांनी जे मनसुबे आखले होते किंवा डाव आखले होते ते या निर्णयामुळे एका क्षणात उधळले गेले। एकेकाळी शरद पवारांनी सोनिया गांधी या पंतप्रधान होऊ नये म्हणून त्या विदेशी आहेत, त्या मूळ भारतीय नाही असं म्हणून गोंधळ घातला होता आणि शरद पवारांनी हीच पद्धत 2024च्या लोकसभा निवडणुकीत वापरली। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे मैदानात होत्या आणि त्यांच्या समोर अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। त्यावेळी शरद पवार यांनी असा प्रचार केला होता की सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत, त्या बाहेरून आलेल्या आहेत। आता सुनेत्रा पवार या धाराशिवच्या बाजीराव पाटील यांची कन्या आणि माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची त्या बहीण, त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 4 दशकं पवार घराण्याचं आणि अजितदादांचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय। सामाजिक, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात त्या सक्रिय असायच्या आणि या माध्यमातून त्यांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता। प्रत्यक्ष राजकारणात सुनेत्रा वहिनी कधीही सक्रिय नसल्या तरी राजकारण त्यांच्या रक्तात आहे हे विसरून चालणार नाही आणि त्याच बाहेरून आलेल्या सुनेत्रा वहिनींनी आता दादांनंतर पक्षाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। अनेकांनी सुनेत्रा वहिनींच्या या निर्णयाचं स्वागतच केलंय, पण मनसुबे उधळले गेल्याने अनेकांनी सत्तेच्या हव्यासापोटी 10 दिवस सुद्धा थांबता आलं नाही का, दादा गेल्याचं दुःख नाही का, भाजपने डाव साधला, अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या आपल्याला वाचायला मिळत आहेत। म्हणजे अनेक पत्रकारांनी सुद्धा या पोस्ट केल्या आहेत आणि बाकी लोकांचं तर काय, ते तर तारतम्य सोडून मनाला येईल वाटेल ते बोलतायत। सुनेत्रा पवार यांनी पक्षहितासाठी हा निर्णय घेतला तर त्यांच्या या निर्णयावर एवढा आक्षेप का? राजकारणात किंवा जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं अकाली निधन झालं तर त्याच्या कुटुंबाला दुःख बाजूला ठेवून खंबीर व्हावं लागतं आणि काही कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात। 1984 मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। देशाच्या स्थैर्यासाठी अशा निर्णयांना तेव्हा मान्यता मिळाली होती। मग आत्ताच सुनेत्रा वहिनींना चुकीचं का ठरवलं जातंय? तर यामागे बरंच मोठं राजकारण आहे। शनिवारी म्हणजे 31 तारखेला लोकभवनात अवघ्या 12 मिनिटात हा शपथविधी सोहळा पार पडला आणि याविषयी मला काहीही माहित नाही, माझ्याशी याविषयी कोणतीही चर्चा केली गेली नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा हेच सांगितलं। या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। आता हे असं का घडलं त्यासाठी 2 दिवस मागे जाऊया। दादा गेल्याची बातमी आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। अनेक घरात लोक रडताना दिसले, लहान मुलांचे रडतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। आपल्याच घरातली एक व्यक्ती गेलीये असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळालं। म्हणजे दादांच्या पक्षाची विचारधारा न मानणारे लोक सुद्धा रडले। 4 दशकांच्या राजकारणात अजितदादांनी नेमकं काय कमावलं हे यातून दिसतं। पण दादा गेल्यानंतर आणि अंत्यसंस्काराच्या आधी काहीतरी वेगळीच चर्चा बाहेर ऐकायला मिळाली। दादा गेल्याच्याच दिवशी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याची अजितदादांची इच्छा राहून गेली अशा आशयाची वक्तव्य केली आणि या बातम्या पेरायला सुरुवात झाली। 12 फेब्रुवारी ही विलीनीकरणाची तारीख ठरली होती असं सुद्धा अनेक नेत्यांनी सांगितलं आणि या चर्चांमुळे काही पत्रकारांना सुद्धा बळ मिळालं। आता 2 दिवसापासून एक फोटो व्हायरल होतोय।
आता यामध्ये काय दिसतंय तर शरद पवार गटाचे अनेक नेते आहेत, म्हणजे त्यामध्ये अमोल कोल्हे, राजेश टोपे, जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे हे दिसत आहेत, शरद पवार आहेत आणि अजितदादांच्या गटाकडून फक्त अजित पवार आहेत. बरं, आता ही विलिनीकरणाची जर बैठक होती तर इथे अजितदादांच्या गटाकडून इतर कोणीच का नव्हतं? म्हणजे आपण बाकी नेत्यांचं समजू शकतो, पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तरी हवे होते ना. त्यांना अंधारात ठेवून अजितदादा असा कुठलाच निर्णय घेणार नाही. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. मुळात दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे अजिबात सोपं नव्हतं. जर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या तर मग अजितदादा सत्तेतून बाहेर पडणार होते का? तर तसंही चित्र नव्हतं, कारण सरकार व्यवस्थित चाललं होतं आणि स्थिर होतं. शरद पवार गटासोबत भाजपला युती करण्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि विलिनीकरण झालं असतं तर मग पुन्हा नेतृत्व कोणाकडे, पक्षप्रमुख कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हे मुद्दे आहेतच ना. आणि विलिनीकरण झाल्यानंतर दादांसोबत त्यांच्या गटाचं महत्व शरद पवारांनी हळूहळू नक्कीच कमी केलं असतं. आणि हे अजितदादा सुद्धा जाणून होते, कारण इतके वर्ष अजितदादा काकांच्याच तालमीत तयार झालेत. त्यामुळे काकांचं राजकारण कसं आहे हे अजित पवारांना बरोबर माहीत होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांना अंधारात ठेवून अजित पवारांनी असा निर्णय कधीच घेतला नसता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते काय सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे. शरद पवार गट आता विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय स्वार्थ साधत होता. स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा एक प्रयत्न होता. दादांनंतर शरद पवारांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मग सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर नेत्यांचं पुनर्वसन करण्याची त्यांना घाई झाली होती. पण हे सगळे मनसुबे दादा गटाच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौकडीने ओळखले आणि अजितदादांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या मदतीने सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना सगळी परिस्थिती समजावून सांगण्यात आली आणि भाजपच्या सहमतीने हा शपथविधी पार पडला. जर पक्ष एक झाला असता तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि इतर मंडळी यांना बाजूला सारलं गेलं असतं. दादांचा पक्ष काबीज करण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यासाठी या सगळ्या हालचाली होत्या. पण ही सगळी परिस्थिती सुनेत्रा वहिनींना समजावून सांगण्यात आली. त्यांनी सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि हा प्रस्ताव कठीण परिस्थितीत सुद्धा स्वीकारला. बारामतीचे काका भाकरी फिरवण्याच्या तयारीत होते, पण ऐनवेळी हुशारीने पिठाचा डबाच पळवण्यात आला. भाजपच्या मदतीने दादा गटाच्या नेत्यांनी काका आणि त्यांच्या मुलीचे सगळे मनसुबे उधळून लावले आणि दादांचा पक्ष, दादांची राष्ट्रवादी एक प्रकारे वाचवली आणि दादांनंतर सुनेत्रा वहिनींच्या हातात ती सोपवली. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थ खातं. त्यावरून आता मुद्दामून अफवा पसरवणं चालू आहे आणि राजकारण करणं सुरू आहे. वित्त विना राष्ट्रवादी अशा बातम्या आपल्याला पेपरमधून वाचायला मिळतायत. अजितदादांकडे असलेल्या 4 खात्यांपैकी 3 खाती म्हणजे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी सुनेत्रा वहिनींकडे देण्यात आली आहे. पण अर्थ खातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.
आता ते त्यांच्याकडे का राहणार आहे याविषयी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही. अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणं अयोग्य आहे. आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी, ती एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे. आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू. अर्थ खात्यावरून उगाचच राजकारण करणाऱ्यांनी आणि ज्यांच्या ज्यांच्या मनात याविषयी संभ्रम आहे त्यांनी देवेंद्रजींचं हे स्पष्टीकरण ऐकायलाच पाहिजे. एक गोष्ट नक्की आहे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात उत्तम मैत्री होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुरुवातीला नाराजी होती, पण नंतर सगळं सुरळीत चालू होतं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सुनेत्रा वहिनींना सांभाळून सोबत काम करतील आणि सरकार चालवतील याविषयी काहीही शंका नाही. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पक्ष विखुरण्यापासून तर वाचवलाय, पण पक्ष आणि प्रशासन या दोन्ही आघाड्यांवर त्यांच्यासमोर आता मोठं आव्हान आहे. पक्षावर नियंत्रण राखणं, निर्माण झालेल्या संकटातून पक्षाला बाहेर काढणं आणि संघटनात्मक स्थैर्य राखणं ही महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. बुद्धिबळ उत्तम खेळणाऱ्या सुनेत्रा वहिनी सत्तेचा सारीपाट सुद्धा उत्तम पद्धतीने चालवतील अशी आशा आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.